बऱ्याच वेळा आपण काही लोकांकडे जातो, काही डॉक्टरांकडे जातो, त्यावेळी ते काय सांगतात की एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीची गरज नाही, चिलेशन नावाची एक थेरपी आहे ते करा, किंवा तुम्ही बाकीच्या मेडिसिननी आम्ही त्यांचे जे नॅचरल बायपास आहे ते वाढवून देतो आणि त्याच्यामुळं आपल्याला बायपास टाळता येईल. तर या गोष्टीमध्ये आपल्याला अतिशय एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की जवळजवळ एक 20,000 पेशंटमध्ये एक मोठा स्टडी झाला. त्या स्टडीमध्ये असं आढळून आलं की 10,000 लोकांना त्यांनी अँजिओप्लास्टी बायपास केलेलं होतं आणि 10,000 लोकांना अँजिओप्लास्टी आणि बायपास केलेलं नव्हतं. जरी आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं नाही तरीसुद्धा आपण त्यातल्या 50% लोक हे 5 वर्ष 10 वर्ष एवढे वर्षसुद्धा त्यांना कसलाही प्रकारचा त्रास झाला नव्हता किंवा थोडासा त्रास झाला होता किंवा आपल्या बॉडी, कारण हे आपल्या बॉडीमध्ये एक नॅचरल बायपास मेकॅनिझम असतं. जिथं रक्तवाहिनी ब्लॉक होती तर छोट्या छोट्या रक्तवाहिन्या त्या भागाला सप्लाय करतात. मग याचा अर्थ असा का की आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायचीच नाही का? तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या पेशंटना अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलेली नाही अशा लोकांमध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये 50% लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 50% लोक जिवंत राहिलेले आहेत. त्यामुळे 50% हा फार मोठा गोष्ट आहे. जे 50% लोक जिवंत राहिलेले आहेत ते तुम्हाला सांगतात की मी काही केलं नाही, अँजिओप्लास्टी बायपास केलेलं नाही आणि तरीसुद्धा मला काही त्रास झाला नाही. आणि जी 50% लोक हे एक्सपायर झालेले आहेत ती काय तुम्हाला सांगायला येत नाहीत की मला अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागलेलं नाही. त्याच्यामुळं जर असं कोण तुम्हाला सांगत असेल की अँजिओप्लास्टी आणि बायपास न करता मी फक्त गोळ्या औषधने बरे करतो, नॅचरल बायपास करतो, तर ते अतिशय चुकीचं आहे. ते हजार्डस आहे. ते बऱ्याचशा स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की हा एक हायेस्ट मॉर्टॅलिटी असण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडे अतिशय काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे.